आणि यानंतरची बातमी राजकीय वर्तुळातून। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट विलीन होणार का या चर्चांना पुन्हा उधाण आले। यामागे दोन प्रमुख कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवी दिल्ली दौरा। फडणवीस सोमवारी संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर गेले होते, तिथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाल्याचं कळतंय। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बुधवारी दिल्ली दौऱ्यावर असतील, त्याही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। तसं असेल तर पवार गट लवकरच राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार का या चर्चा जोर धरणं साहजिक आहे। अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यापासून या कथित आणि संभाव्य विलीनीकरणावरून राजकारण सुरू आहे। शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असेल तर त्यावरून अनेक सवाल उपस्थित होत आहेत। कारण वरिष्ठ नेत्यांना कोणती जबाबदारी दिली जाणार, ती त्यांना पटणार का, यावरूनही भविष्यात बरीच समीकरणं ठरतील। बघूयात काही महत्त्वाचे सवाल। एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष या सुनेत्रा पवारच असणार का? सुप्रिया सुळे यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्या तर जबाबदारी कोणती असेल? राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेलच राहणार का? प्रफुल्ल पटेल यांचं पद गेलं तर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का? पार्थ आणि जय पवार यांना कोणती पदं दिली जाणार? रोहित पवार यांना कोणती जबाबदारी देणार?